नमस्कार मित्रांनो. बी ए भाग 3 मराठी या विषयासाठीच्या आत्ता 4थ्या तासासाठी तुमचं मी प्रथमतः स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांना या कोविडच्या परिस्थितीमध्ये आपल्या घरात बसून आपल्याजवळ मोबाईल असताना आमच्याशी संवाद साधता येतो आहे. खरं तर ही एक नवीन पद्धत जी आहे ती टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे म्हणून आपल्याशी संवाद साधता येतो, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये या परिस्थितीमध्ये येता येत नाही. हे जरी खरं असलं तरीसुद्धा काही ज्ञान, काही गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत, पोचवता येत आहेत. ही मात्र अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे असं म्हणायला काय हरकत नाही. मागच्या 2-3 तासाला मी आपल्याला मराठीच्या भाषेसंदर्भातला किंवा साधारणपणे या वर्षामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, किती पेपर असणार आहेत, त्या पेपरचा अभ्यास करताना आपल्याला कशा पद्धतीनं करावायचा आहे, घरी बसूनसुद्धा तो अभ्यास किती चांगल्या पद्धतीनं करता येतो, महाविद्यालयात आल्यानंतर आपल्याला लेक्चर अटेंड करून त्याच्या नोट्स आणि टिपण कशा काढता येतात आणि मग फार चांगल्या पद्धतीनं त्याचं वाचन कसं करत आपल्याला जे व्यवहारात नॉलेज असतं, व्यवहारात जे ज्ञान असतं त्याची सांगड घालून आपल्याला हे वर्ष कसं पूर्ण करता येईल याविषयीचं विचारमंथन किंवा याविषयीचा एक स्वतंत्र विचार मी आपल्यासमोर सांगितलेला आहे. म्हणून यानंतर आता आपण एक वेगळी जी अवस्था आहे ती बघणार आहे. कालच्या तासामध्ये आपण साधारणपणे जी गोष्ट पाहिलेली आहे म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण, तर भाषा जी आहे तिच्या निर्मितीचा विचार कसा असतो बाबा, म्हणजे भाषा निर्मिती कशी होते ही एक गमतीशीर गोष्ट आहे. खरं तर आत्तापर्यंत भाषेची निर्मिती जी झाली ना ती मानवाच्या गरजेपोटी झालेली आहे. माणसाला सुसंवाद साधण्यासाठी माणसाची स्वतःची स्वनिर्मिती जर कोणती असेल तर ती भाषा आहे. आणि म्हणून भाषा असल्याशिवाय माणसाचा व्यवहार विनिमय पुरा होऊ शकत नाही. माणसानं आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याला व्यवहार पूर्ण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्याचा शोध जो लागलेला त्याला आहे तो म्हणजे भाषेचा आहे. आणि मग संपर्काचं माध्यम किंवा समन्वयाचं माध्यम म्हणजे जर कोणतं असेल तर ती भाषा आहे. आपण आता साधारणपणे फक्त मराठीचाच विचार करतोय असं नाही आहे, तर जगातल्या कोणत्याही भाषेचा विचार जो आहे तो याच पद्धतीनं असतो. म्हणजे जगातल्या कोणत्याही भाषेला ध्वनी आहे, जगातल्या कोणत्याही भाषेला अर्थ आहे, जगातल्या कोणत्याही भाषेला लिपी आहे, जगातल्या कोणत्याही भाषेतले शब्दाला अर्थ आहे, वाक्यरचना आहे. फक्त ती त्याचे उच्चार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि तिथली संस्कृती जशी असते तशा पद्धतीनं त्या ठिकाणी ती माणसं राहतात, वावरतात, समन्वय साधतात आणि मग ती स्वतःच्या व्यवहार विनिमय साधण्यासाठी आपल्या स्वतःच्या एका स्वतंत्र भाषेच्या निर्मितीचा विचार करतात आणि मग ती स्वतःची भाषा त्या समाजामध्ये रुळते, वाढते, टप्प्याटप्प्यानं ती बदलत जाते. भारतीय संस्कृतीमध्ये मुळात मूळ संस्कृत भाषा होती आणि सामान्य लोकांची जी भाषा होती ती प्राकृत होती आणि ती प्राकृत सुधारित वाढत 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 जाऊन आज ती मराठीचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. तर एका अर्थानं या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण या टप्प्यामध्ये करतो त्यावेळेला तुम्ही आम्ही खरं तर अत्यंत साध्या सोप्या गोष्टीतून या गोष्टीचा विचार करतो. पण आपला TYBL अभ्यास करताना या गोष्टीचा कधी विचार करत नाही. भाषेचा अभ्यास गावातल्या एखाद्या सामान्य माणसाला किंवा कष्टकऱ्या माणसाला किंवा श्रमिकाला, शेतकऱ्याला करायची गरजच भासत नाही, पण त्याला भाषेचा वापर करावा लागतो. जन्मल्याबरोबर प्रत्येकाला भाषा शिकावी लागते. म्हणजे आईसुद्धा आपल्याला बोलायला शिकवते. आईसुद्धा एखाद्या वस्तूला काय म्हणायचं हे सांगते. म्हणजे मुलगा लहान ज्यावेळेला बघतो आणि लांबून कुणीतरी मांजर ओरडत असतं तर ती आई त्या मुलाला सांगते, बघ ते मनीमेव आहे, ते मांजर आहे. त्यावेळेला मांजर हा शब्द त्याला माहीत होतो, पण त्याला अजूनपर्यंत त्याला ते ध्वनीची ओळख झालेली नसते. ध्वनीची ओळख शाळेत गेल्यानंतर मग 12 कळली. ध्वनी याचा अर्थ काय? मूलध्वनी. मूल म्हणजे मूळ. हा मूळ ध्वनी म्हणजे काय? तर क ख ग ज्ञ पर्यंत हे मूलध्वनी आहेत.
क ला ग ला प ला मी काल सांगितल्याप्रमाणे त्याला अर्थच नसतो. तुम्ही कचा अर्थ जर विचारला, कचा अर्थ काय, तर मराठी वर्णमालेतला पहिलं व्यंजन. अचा अर्थ काय, तर मराठी वर्णमालेतला पहिला स्वर. असे 12 स्वर, 36 व्यंजनं आणि त्याच्यावरती सगळा हा खेळ चाललेला आहे. त्या स्वर आणि व्यंजनाच्या आधारानं शब्द तयार होतो आणि शब्दाला मात्र अर्थ प्राप्त होतो. आणि हा अर्थ स्वीकारून आपण या ठिकाणी स्वीकारून भाषेचा व्यवहार विनिमय करत असतो. मग ती संवादात्मक, मग कर्ता कर्म क्रियापद कोणता आहे, म्हणजे हे साधारणपणे हे सगळं आपल्याला झालेलं आहे. फक्त प्राथमिक ही माहिती असावी म्हणून आपल्यासमोर एका अर्थानं ठेवतो आहे. तर भाषेच्या निर्मितीचा विचार आपण 2 दिवसापासून बघतो आहे. भाषा निर्मिती कशी झाली, जगातली कोणती भाषा, जगात माणूस, ज्या वेळेला माणूस नावाचा प्राणी आहे ना, कोणत्याही देशातला असू दे, त्याला प्रत्येकाला त्याच्या स्वतःची एक भाषा आहे. त्याची स्वतःची एक भाषा आहे, ती मातृभाषा आहे त्याची. जशी आपली मराठी मातृभाषा आहे, जशी आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे, जसं कर्नाटकची मातृभाषा ही कन्नड आहे. म्हणजे प्रत्येकाची एक स्वतःची, आपल्या भारतामधल्या विविध राज्यातली विविध त्याची भाषा, त्यांची मातृभाषा आहे. आणि मग महाराष्ट्रात मातृभाषा जरी मराठी असली तरी विविध जातींच्या पुन्हा वेगवेगळ्या पोटभाषा आहेत. त्यांची लिपी जरी नसली तरी सुद्धा त्या बोलीभाषा वापरल्या जातात. म्हणजे जैनांची भाषा जी आहे किंवा जैन समाजातली जी भाषा आहे ती अर्धमागधी भाषा आहे. किंवा 12 बलुतेदार भटके जमाती जे आहेत त्यांची सुद्धा स्वतःची एक वेगळी भाषा आहे आणि त्या भाषेमध्ये त्याचा वापर एकंदरीत केला जातो. तर एकंदरीत या सर्व गोष्टींचा विचार ज्यावेळेला आपण करायला लागतो त्यावेळेला भाषा कशी जन्माला आली त्याच्या बाबतीमध्ये काल मी तुम्हाला सांगितलं आहे की संपर्क करण्यासाठी भाषा जन्माला आली. म्हणजे माणसाला गरज भासली, इतरांशी संपर्क करायचा आहे, इतरांशी काहीतरी इतरांना बोलवायचं आहे, इतरांना काहीतरी सांगायचं आहे. हा संपर्क करण्यासाठी, कॉन्टॅक्ट करण्यासाठी माणसानं भाषेची निर्मिती केली असली पाहिजे. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची निर्मिती केली असली पाहिजे. अशी एक 7-8 वैशिष्ट्ये या काल 1-2 दिवसामध्ये आपण बघितलेली आहेत. त्याचे उदाहरणादाखल आपण ते काही पटवून घेतलेलं आहे किंवा समजून घेतलेलं आहे. तर आता भाषेच्या निर्मितीचा विचार स्पष्ट करताना मी समोर आपल्याला एक जे महत्त्वाचं सांगतोय ते म्हणजे प्रेमसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी. असं हे मी भाषा विज्ञानाच्या अभ्यासकांनीच ही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत आणि ती पटवून दिलेली आहेत. त्याची कारणं सांगितली आहेत. कशासाठी भाषा जन्माला आली, काय कारणानं भाषा जन्माला आली. कारण भाषा जन्माला येण्याचं निश्चित कारण सांगता येत नाही. भाषा काय उद्देशानं जन्माला आली हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण याच्यासाठी कारणासाठी भाषा जन्माला आली असावी असं या ठिकाणी भाषा अभ्यासक किंवा भाषाशास्त्रज्ञ सांगतात. प्रेमसुलभ भाषा, प्रेम हे मानवी जीवनातला सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या जगण्यातला भाग आहे. प्रेम, आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम, बहिणीचं प्रेम, भावाचं प्रेम, प्रेयसीवर केलेलं प्रेम किंवा पती पत्नीचं प्रेम, हे म्हणजे प्रेम नावाचे आपण प्राण्यावरती मुख्य प्रेम करू शकतो. प्रेमसुलभ भावना हा मानवी जीवनातला एक त्याच्या अंगभूत असा जो भाग आहे. बघा, जन्माला ज्या वेळेला माणूस येतो ना त्याच्या वेळेला 33 भाव तो जन्मताच घेऊन आलेला असतो. म्हणजे आलेला असतो म्हणण्यापेक्षा त्याच्या अंतर्गत, म्हणजे हसायला शिकवावं लागत नाही आहे, रडायला शिकवावं लागत नाही आहे किंवा किळस शिकवावं लागत नाही आहे, त्याच्या अंगभूतच ते असते. पण ते ज्या वेळेला ही भावना, म्हणजे त्याला मूल भावना असं म्हटलं गेलेलं आहे. 33 स्थायी भाव आहेत. स्थायी भाव म्हणजे काय, फिक्स आपण म्हणतो. स्थायी म्हणजे ठिकाण. ते मूळच जन्माला आल्याबरोबरच ते स्टोरेजमधनं जसं एखादी गोष्ट मुळातच असते ना, तशा पद्धतीनं माणसाच्या अंतःकरणामध्ये या 33 स्थायी भाव आहेत. आणि ते 33 स्थायी भाव त्या प्रकारे त्या वेळेला गरज भासेल त्यावेळेला ते तयार होतात आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीवपूर्वक परिस्थिती निर्माण व्हावी लागते. तर प्रेम हा 2 अक्षरी शब्द आहे. कुसुमाग्रजांनी प्रेमाची व्याख्या फार सुंदररित्या केलेली आहे. ते असं म्हणतात, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीवरती उगवून सुद्धा मेघा प्रेम पोचलेलं. भारतीय संस्कृतीमध्ये प्रेमाच्या बाबतीमध्ये सगळ्या पुराण काळातल्या सगळ्या ग्रंथांतून, कवितातून किंवा संस्कृत साहित्यातून, मराठी साहित्यातून प्रेमसुलभ भावना इतक्या व्यक्त झालेल्या आहेत की त्या आपल्याला ऐकताना किंवा त्या पाहताना आपल्या मनातल्या प्रेमसुलभ भावना जागृत होतात. म्हणून प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी
भाषा जन्माला आली असली पाहिजे, असं एक उदाहरण सांगितलं गेलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा विचार जर आपण करतो तर त्याच्यात प्रेमसुलभ भावना आहे. एखाद्याला 4 पैसे द्यायचे आहेत, एखाद्याला 4 पैसे मागून घ्यायचे आहेत, तर त्याला तुम्ही त्या शब्दानं इतकं काही त्याला आपण हे करून टाकता की त्याला मोहजाळात अडकून टाकता की तो लगेच पैसे द्यायला तयार होतो. बघा, एखाद्याला तुम्ही तुझं जीवन की तुझं अक्षर किती सुंदर आहे असं म्हटलं ना की तुमच्या आणि त्याच्या मनातला प्रेमभाव जागृत होतो. त्याला तुमच्याविषयीची ओढ आणि आस्था वाटायला लागते. म्हणजे हे सगळं आहे. कुटुंबात तर दररोज प्रेमसुलभ भावना ज्या आहेत त्या इतक्या क्षणाक्षणाला जाणवतात. बघा, भाषेचा विचार किती सुंदर आहे, भाषा किती सर्वसमावेशक आहे. आणि हेच तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. हेच तुम्ही त्याच्यात तुम्हाला जे काही जाणवतं तेच तुम्ही त्याच्यात मांडणार आहे. तुम्ही जे काही मांडता ते बरोबरच असणार. फक्त त्या मुद्द्याशी तो भाग किंवा त्या मुद्द्याशी तो आशय रिलेटेड असला पाहिजे. त्याच्याशी बाहेर जाय नाही, त्याच्याशी संबंधित त्याचा धागा जुळला पाहिजे. आणि म्हणून प्रेमसुलभ भावना हा भाषा निर्मितीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा घटना जी आहे किंवा हे सगळ्यात याच्यावर कित्येक उदाहरणं सांगता येते. म्हणजे एक आमचा मित्र आहे, कवी मित्र आहे, त्यानं फार सुंदर कविता लिहिलेली आहे. आणि त्या प्रेयसीकडे पाहताना त्यानं त्याच्या मनातल्या भावना जागृत झाल्या आणि तो म्हणाला, तुला दुरून पाहिलं, तुला झुरून पाहिलं, तुझ्या डोळ्यातील रूप धरून पाहिलं, तुझा देह चंदनाची काया, तुझा पदर उडतो जशी आभाळाची छाया, तुझ्या रूपाचा दरारा जशी वाघीण चालली, सारं शहार लांग जशी नागिन चालली. किती सुंदर कवितेच्या ओळी आहेत या. त्याला कसं सुचलं असेल हो तिच्याकडे पाहिल्यानंतर. म्हणजे तिच्याकडे पाहिल्यानंतर त्याला नागिनीची उपमा दिलेली आहे, वाघिणीची उपमा दिलेली आहे. म्हणजे तिचा वावरणं सांगितलेला आहे. म्हणजे या त्याच्या मनातल्या तिच्याविषयीच्या प्रेमसुलभ भावना ज्या वेळेला त्याच्या मनात व्यक्त झाल्या आणि त्यानं ज्यावेळेला त्या कवितेतनं मांडल्या, त्यावेळेला कवितेतल्या शब्दाचा, कवितेतल्या वाक्याचा अर्थ त्या शब्दांच्या आणि वाक्याच्या पलीकडचा असतो. मंगेश पाडगावकर जे म्हणतात ना की शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडे, काल मी सांगितले तर शब्दांच्या पलीकडे त्याचा अर्थ दडलेला असतो. 2 ओळींची कविता सुद्धा कितीतरी मोठा आशय सांगून जाते. 2 ओळींची कविता सुद्धा जीवनाचं तत्वज्ञान सांगून जाते. 2 ओळींची कविता सुद्धा 10 वर्षाचं अंतर सांगून जाते. म्हणून ते व्यक्त करणं महत्त्वाचं आहे, व्यक्त होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जोपर्यंत व्यक्त होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तुमचं डोकं हलकं होत नाही किंवा तुम्हाला आनंद मिळत नाही किंवा तुम्हाला काय सांगायचं आहे हे इतरांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. आपण नेहमी म्हणतो, एखादा माणूस म्हणतो, एखाद्यानं कविता केलेली असते आणि ती कविता दुसऱ्याला तो वाचून दाखवत नाही किंवा दुसऱ्यापर्यंत जात नाही. आमच्या एका मित्राने जवळजवळ 100 कविता लिहिल्या आणि त्या टाईप केल्या आणि एका मित्राला वाचायला दिल्या. मग मी म्हटलं त्याचं पुस्तक काढूया आणि लोकांच्यापर्यंत जा. नाही, ते पुस्तक माझ्यासाठीच मी तयार केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कविता केलेली आहे, तुमच्या मनात भावना आहेत, पण त्या इतरांच्यापर्यंत पोचत नाही. त्या कविता तुम्ही दुसऱ्यांपर्यंत नेत नाही, कवी संमेलनात जात नाही. याचा अर्थ तुमच्या मनातल्या भावना इतरांच्यापर्यंत जोपर्यंत पोचत नाही आहेत तोपर्यंत तुमच्या मनातलं प्रेमसुलभ जे अस्तित्व आहे किंवा प्रेमसुलभ जो भाव आहे तो इतरांना कसा समजणार. तुमचं दुःख काय आहे तुम्ही व्यक्त जोपर्यंत करणार नाही आहे, तुमच्या मनात काय विचार आहे हे जोपर्यंत तुम्ही इतरांच्यापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला किंवा तुमच्या विचारांना 0 किंमत आहे किंवा 0 किंमत आहे. म्हणून साहित्य हेच सांगतं, साहित्य हेच व्यक्त होतं की साहित्य म्हणजे काय तर कथा, कविता, कादंबरी, नाटक हे साहित्य आपण म्हणतो, ते साहित्याचे घटक आहे. पण हे जोपर्यंत कुणी वाचणार नाही आहे तोपर्यंत त्याला त्याच्या जीवनात आनंद मिळणार नाही आणि तुम्हालाही त्याचं समाधान मिळणार. आणि म्हणून माणूस हा जसा अनुकरणशील प्राणी आहे, माणूस हा जसा समाजामध्ये वावरतो. बघा, जंगलात एखादा माणूस असा राहिला एकटा, तो माणसा राहू शकत नाही, कारण तो माणसात राहणं समाजप्रियता त्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून माणूस जगातला माणूसच नाही आहे, माणसापेक्षा इतर प्राणी सुद्धा समूहानं राहतात, एकमेकांच्या आधारानं राहतात, एकमेकांशी शेअर करतात, एकमेकांच्या भावना व्यक्त करतात. आणि हे व्यक्त करणं हे महत्त्वाचं आहे. कारण प्रेम नावाची जी गोष्ट आहे ती मानवी जीवनातच की जगातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ती भावना आहे. आपण
मानवाच्या भाषेच्या निर्मितीच्या बाबतीत प्रेमसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी ही भाषा तयार त्यामुळंच झालेली आहे किंवा त्याच्यासाठी भाषेचा विचार पुढे आलेला आहे आणि त्याच्यासाठीच भाषा निर्मिती केलेली आहे. या टप्प्यावरती आपण पोहोचलेलो आहोत. भरपूर त्याच्याविषयी एकंदरीत सांगता येईल. मी कविता तुम्हाला छानपैकी मगापासून सांगितली की किती सुंदर त्याच्या मनातल्या भावना चित्रित होतात. कुसुमाग्रजांनी तर प्रेमावरच्या इतक्या सुंदर सुंदर भावना किंवा त्याचं विचार. मग प्रेमात विविध भावछटा आहेत. प्रेमाचं आकर्षण आहे, प्रेमात एकमेकांच्या नात्यातलं संबंधाचं चित्रण आहे, प्रेमात एकमेकांचा विरहसुद्धा आहे. वसंत बापटांच्या कविता त्याच्यातला विरह कसा असतो हे तुम्ही आता या वर्षाच्या त्या आपल्या SYBAच्या पहिल्या टर्मच्या पुस्तकातून बघितलेलं आहे. त्यांच्या 5 कविता म्हणजे प्रेमातलं प्रेमातलं चित्रण. विफल म्हणजे काय तर वाईट आलेला अनुभवाचं चित्रण कवीनं केलेलं आहे. प्रेमाचं आकर्षण कसं त्याचं चित्रण म्हणजे प्रेमाच्या भावनेच्या विविध भावछटा. कौटुंबिक नात्यातलं प्रेमसुद्धा मानवी जीवनातलं जे आहे ते कवितेतून अनेकांच्या व्यक्त केलेलं आहे. आपल्याला व्हॉट्सअपवरती अनेक कविता येतात आणि त्या कवितेमध्ये बऱ्याच कविता ह्या मानवी नात्याच्या संदर्भात असतात. मग त्याच्यात प्रेमसुलभ भावना व्यक्त करणाऱ्या काही कविता असतात. त्या ज्यावेळेला आपण वाचायला लागतो त्यावेळेला आपल्याला आपल्या मनातला रतिभाव जो आहे तो जागृत होतो. रती म्हणजे शृंगार आणि मग तिथं शृंगार रस तयार झालेला असतो. साहित्यामध्ये मानवी जीवनातल्या सगळ्या भावमय स्थितीचं चित्रण ज्यावेळेला व्हायला लागतं त्यावेळेला ह्या सगळा खेळ जो आहे तो भाषेचा आहे. मोबाईल घेतला तरी सुद्धा भाषेचा वापर जर नाही झाला तर त्या मोबाईलला शून्य किंमत. TV पाहायला लागलो आपण आणि आवाज बंद झाला तर आपल्याला ते समजायला कठीण जातं. म्हणजे पूर्वी आम्ही ज्या वेळेला महाविद्यालयात होतो त्यावेळेला थिएटरमध्ये चित्रपट बघायला आम्ही गेलो की आम्हाला काय व्हायचं की आवाज असायचा आणि एकदम कमी काय व्हायचं चित्र दिसायचं पण आवाजच बंद व्हायचा. तेव्हा सगळे प्रेक्षक ओरडायचे अरे आवाज पाहिजे आवाज पाहिजे. कारण त्यांची तोंड नुसती त्या पात्रांची हलायची. ते काय कोण म्हणतं हे कळायचं नाही. मग आवाज आला की मग सगळे सुस्कारा सोडायचे. म्हणजे तिथं भाषा होती, तिथं भाषेचा वापर होता. भाषेचा वापर इतका महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा की आता ही जी आपण ध्वनिनिर्मित भाषा बघतोय किंवा ही आपली जी तयार केलेली मानवनिर्मित भाषा बघतोय पण बऱ्याच वेळेला आपल्याकडं आपण एकमेकांच्या नजरानजरेनं जेव्हा बोलतो तिथं सुद्धा भाषाच असते. फक्त तिथं आपण उच्चार करत नाही आहे. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीकडे रागानं पाहिलं तर गप राहा किंवा तू चुप बस हे सांगणं म्हणजे त्याच्या अंतर्मनातली भाषा आहे. म्हणजे त्या वडील ज्या वेळेला आपल्या मुलाला रागावतात काही बोलत नाहीत फक्त डोळे वटारतात त्यावेळेला वडिलांना जे सांगायचं असतं ते मुलाला कळतं. भाषिक कम्युनिकेशन झालेलं असतं. त्याला मुक भाषा असं म्हणतात. काल आपण बघितलंय हावभावाची भाषा. हावभावाच्या भाषा ही मानवाच्या अगदी सुरुवातीला मानव निर्मितीच्या अगोदरची अगदी शून्यातली अवस्था आहे. त्याचा विकास होत होत गेलेला आहे आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची जाणीव झालेली आहे. तर प्रेमसुलभ भावना. पुढचं काय नाही पुढचं बघा दिसतंय तुम्हाला की क्रीडा आसक्ती. आसक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची आस्था ओढ, एखाद्या गोष्टीविषयीची तळमळ. क्रीडा शब्द काय आहे? क्रीडा शब्दाचा अर्थ काय? क्रीडा म्हणजे खेळ आपण म्हणतो. मानवी प्रवृत्ती ही खेळी म्हणजे क्रीडा प्रवृत्ती आहे, खेळकर प्रवृत्ती आहे. प्रत्येक गोष्ट लहान मूल ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला ते हातपाय हलवून आनंदानं ते काहीतरी बोलत असतं किंवा रडत असतं. त्यावेळेला ते हातपाय ज्यावेळेला हलवतं ना ती त्याची हातपाय हलवण्याची जी धडपड आहे ती त्याची खेळकळ प्रवृत्ती जी आहे ती सुद्धा त्या भाषा निर्मितीसाठी कारणीभूत आहे असं भाषा अभ्यासक सांगतात, भाषाशास्त्रज्ञ असं सांगतात. म्हणजे बघा तुम्ही म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला खेळाचे तास ज्यावेळी तुम्ही असता त्यावेळी तुम्ही आनंदानं उड्या मारत त्या वर्गातून बाहेर ग्राउंडवर जाता आणि एक अर्धा पाऊण तास इतकं मनसोक्त खेळता. तुमची खेळकळ प्रवृत्ती ज्यावेळेला चालू असते त्यावेळेला तुम्ही नुसतं खेळत नाही आहे तर तुम्ही भाषेचाही वापर करता. तुम्ही बोलता सुद्धा, कुणाला तरी तुम्ही हाक मारता, कुणाला तरी तुम्ही आवाज देता किंवा न बोलता सुद्धा ज्यावेळेला खेळत जातो. म्हणजे कबड्डी ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला तुम्ही नुसतंच एंट्री टाकली आणि कबड्डी हुतूतूचा जर उच्चार नाही केला तर लवकर लक्षात येत नाही ते श्वास तुमचा किती आहे. तुमचा एक श्वास तुमचा जो आहे ना
त्या श्वासापर्यंतच्या वेळेतच तुम्ही ती एंट्री टाकून आपल्या म्हणजे पाठीमागे यायचं आहे. त्यावेळेला तो श्वास किती वेळ आहे हे सांगण्यासाठी तुम्ही त्या हुतुतूचा शब्दाचा उच्चार ज्यावेळेला करता त्यावेळेला तिथं भाषाचा वापर झालेला असतो. आणि म्हणून क्रीडा आसक्ती म्हणजे खेळ हा सुद्धा भाषा निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारा गोष्ट आहे. म्हणून भाषा अभ्यासकाने सांगितलेलं आहे खेळासाठी किंवा खेळ ज्या वेळेला आहे त्याच्यासाठी भाषेचा विचार माणसानं केला आहे आणि भाषेची निर्मिती त्या टप्प्यातून एकंदरीत झालेली आहे. आणि म्हणून मी क्रीडा आसक्ती त्याच्या कंसात खेळ असं म्हटलेलं आहे. त्याची कितीतरी उदाहरणं सांगता येतील, कित्येक उदाहरणं सांगता येतील. भाषेचा वापर प्रत्येक टप्प्यावरती एकंदरीत होत असतो. आणि त्यानंतर आता पुढचा जो ते आता आपण या 3 मुद्द्यांचा विचार या तासामध्ये करतो आहे. त्याच्यामध्ये पुढचा विचार आहे तो समन्वय. समन्वय साधणं. काल हा विचार थोडासा वेगळ्या शब्दातून आलेला होता, संपर्क, कॉन्टॅक्ट. तर समन्वय आणि संपर्क या दोन्हीमध्ये फरक आहे. समन्वय म्हणजे काय की एखाद्याशी एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या कारणासाठी ज्या वेळेला आपण त्याच्याशी समन्वय साधतो, त्याच्याशी एकरूप होतो, त्याच्याशी आपण आपलं स्वतःचं नातं जोडतो. आता संपर्क हा काही वेळेला काही तात्पुरत्या वेळासाठी असेल, काही कारणासाठी असेल. फक्त मला तुम्हाला हे सांगण्यासाठी मी संपर्क केलेला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या माणसाला फोन करते आणि सांगते की काल तुमचे पाहुणे भेटलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचे पाहुण्यांना फोन करा आणि असं असं एका दिवशी यायला सांगा. ते कामापुरता किंवा वेळेपुरता तो संपर्क आहे. पण समन्वय हा कायमस्वरूपी एखादं नातं जोडणारा भाग असू शकतो. म्हणून समन्वय साधण्यासाठी 2 गोष्टी एकत्रित येण्यासाठी भाषेचा वापर केलेला आहे. म्हणजे एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीला समजलं की काय की दुसरी एक कंपनी त्यांना माहीत झाली आणि मग ती कंपनी त्या नवीन कंपनीला पत्रव्यवहार करते. पूर्वी पोस्टाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जायचा, आता मेल केला जातो आणि मग त्याच्यामध्ये भाषा वापरली जाते. ते पत्र टाईप केलं जातं. कोणती भाषा हे महत्त्वाचं नाही, पण भाषा वापरलेली आहे संपर्कासाठी. मेल केल्यानंतर तसाच मेल कधी जाईल का हो? काही त्या मेल केला आहे आणि त्याच्यात काही लिहिलेलं नाही, तो कधीही जाणार नाही. किंवा गेला तर त्याच्यातला भावार्थ किंवा त्याच्यातलं व्यवहार विनिमय होणार नाही किंवा त्याच्यातनं काहीही निष्पन्न होणार नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे समन्वय साधणं. समन्वय साधणं, कायम स्वरूपाचं नातं जोडणं. एसटीमध्ये प्रवास करता करता आपण एखाद्या माणसाच्या शेजारी बसलेला असतो, त्या माणसाची आपली ओळख नसते. मग आपण तो माणूस काय करतोय हे आपण बारीक निरीक्षण चाललेलं असतं, त्याचंही आपण काय केलं निरीक्षण चाललेलं असतं. आणि मग आपल्या जवळ कंडक्टर येतो आणि मग तुम्हाला काय म्हणतो की हे तिकीट घ्या. त्यावेळेला तुम्ही एकदम 2000ची नोट काढून त्याच्या हातात देता. तो म्हणतो आत्ताच माझी ड्युटी सुरू झालेली आहे आणि माझ्याकडं तुमची तिकिटाचे पैसे फक्त 10 रुपये आहे, कारण तुम्ही इथून फक्त 10 किलोमीटर 5 किलोमीटर जाणार आहे, पण माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत तुम्ही सांगता. आणि तो सांगतो की माझ्याकडं एवढे सुट्टे नाहीत परत द्यायला, तुम्ही 10 रुपये द्या नाहीतर खाली उतरा. त्यावेळेला तुम्ही म्हणता अरे काय एवढं, अरे माझ्याकडे सुट्टे नाहीतच, मी देणार कुठले, आणि तुम्ही म्हणता माझ्याकडे नाहीत कोणी देणार. वादावचं ज्यावेळी येतं त्यावेळी तो शेजारचा माणूस आपल्या ओळखीचा नसतो, पण त्यानं तिकीट काढायचं असतं. तो म्हणतोय मी माझी तिकीट काढायला लागलो, माझ्याकडे 50 रुपये आहेत, माझं 30 रुपये तिकीट होणार आहे, यांचे 10 रुपये त्याच्यातच घ्या. तुम्हाला लगेच आश्चर्य वाटायला लागतं. तुम्हाला लगेच त्या माणसाकडे तुम्ही त्या वेगळ्या नजरेनं बघायला लागतं. अरे हा माणूस चांगला आहे, लगेच तुमच्या मनातली भावना जागृत व्हायला लागते. शेवटी विलाज नसतो म्हणून ते 10 रुपये तो माणूस तुमचे तिकिटाचे काढतो. कारण तुमचं निरीक्षण करता करता 5-10 मिनिट तुमचा चेहरा, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं कुणीतरी फोनवर तुम्ही बोलत असता त्यावेळेस त्या माणसाचा असा समज झालेला असतो, अरे हा चांगला माणूस दिसतोय आणि याला आत्ता अडचण आहे, माझ्या 50 रुपयेमध्ये याचे 10 रुपये मी दिले तर काही बिघडणार नाही. परत ते द्यायचा तो विचार त्याच्या डोक्यातच नसतो. आणि मग तुम्ही काय करता की त्याला तिकीट वगैरे जातं, तुम्ही त्याला मग परत 5 मिनिट पुढं तुमचा प्रवास राहिलेला असतो. तुम्ही त्याला विचारता तुम्ही कुठल्या गावचं, तुमचं नाव काय, मग तो सांगतो मी अमक्या गावचा. मग लगेच तुम्ही त्याच्या ओळखीतला माणूस तुमच्या ओळखीचा लगेच सांगता, हो हो तो माझा मित्रच आहे, तो म्हणतो. आणि मग तुम्ही 5 मिनिट चांगल्या गप्पा, तुम्ही तुमची ओळख सांगता आणि तुमचं ठिकाण आलं की तुम्ही हातात हात देता आणि आनंदानं त्याचा निरोप घेता. आणि घरी गेल्यानंतर तुमच्या मनात अरे आज एक चांगला माणूस मला भेटला,
का तर मी संकटात नाही तर मला कंडक्टरनं खाली उतरलं असतं. पण माझी तिकीट त्यानं काढली. पुन्हा तुम्ही त्याचा फोन नंबर घेतलेला असतो जाताना, कारण एवढं जवळचं नातं आलेलं असतं. तुम्ही जाता घरी आणि संध्याकाळच्या वेळेला त्याला फोन करता, तुम्ही बरो आणि त्याला त्याचा दुवा त्याला देता, तुम्ही फार मला चांगली मदत केली. ते म्हणता माझी तिकीट तुम्ही काढली नाही तर मी उतरलो असतो, माझं महत्त्वाचं काम होतं, अनेक कारणं सांगता आणि तुम्ही एक अर्धा तास फोनवर गप्पा मारायला लागता आणि तुमच्या दोघांचं एक नातं तयार होतं. तुम्ही म्हणता तुमचे 10 रुपये मला द्यायला पाहिजे. तो म्हणतो हो 10चं काय, कुठं जास्त पैसे आहेत, देऊ नका मला. नाही नाही नाही, तुम्ही जर खरोखर दुसऱ्याचा उपकार फेडत असणार तर तुम्ही ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी त्याला भेटून त्याचे 10 रुपये देता. आणि तो घेत नाही तरी तुम्ही देता. काही वेळेला तो घेतच नाही आहे, ठीक आहे, पण तुम्ही द्यायची भावना व्यक्त करता. यात तुमच्या दोघांच्यातला समन्वय साधण्याचं काम जास्तीत जास्त प्रकारे जर कुणी केलं असेल तर ते भाषेनं केलं. मराठी भाषेनं केलं आहे, इंग्रजीनं, कुठली भाषा तुम्ही वापरता त्या भाषेनं केलं आहे. म्हणून भाषा समन्वय साधते. मग सातत्यानं तुम्ही त्याच्याशी फोन करता, त्याच्याशी संपर्क राहता, एकमेकांच्या सुखदुःखाला येता. तुम्ही एकमेकांना त्याला इतका मित्र करता की 10 वर्ष तुमची ती मैत्री टिकते. त्याला कारण काय आहे तर समन्वय. त्याला कारण काय तर भाषा. पण तुम्ही त्याची तिकीट त्यांनी काढली आणि तुम्ही त्याला फोनच पुन्हा केला नाही, त्याला विसरून गेला, तर समन्वय राहत नाही. त्यानं त्याचं कर्तव्य केलं पण तुम्ही माणुसकी विसरला. आणि म्हणून मित्र हो, या वर्षामध्ये भाषेचा अभ्यास करताना, भाषेचं विवेचन स्वीकारताना, भाषा निर्मितीचा विचार समजून घेताना या साध्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या आहेत. प्रेमसुलभ भावना, क्रीडा आसक्ती म्हणजे खेळ आणि समन्वय या गोष्टींच्यासाठी भाषेचा विचार खरोखर फार चांगल्या पद्धतीनं केला गेलेला आहे आणि ही भाषा एका वेगळ्या टप्प्यावरती गेलेली आहे. तर अनेक अजून वैशिष्ट्ये आहेत. मी जवळजवळ 7-8 वैशिष्ट्ये या 2-3 पिरियडला आपण त्याचा सविस्तर विचार स्वीकारला गेलेला आहे. अजून भाषा म्हणजे काय हेच बघायला लागलो आहे आपण. अजून भाषेची वैशिष्ट्य, भाषे आणि अनेक उदाहरणं या आणि विविध पेपरला, विविध सगळ्या इतर पेपरला सुद्धा अत्यंत चांगला सिलेबस आपण आहे. मुलाखत कशी घ्यायची हे सुद्धा तुम्हाला शिकवणार आहे. कोणता प्रश्न कधी विचारायचा, कोणता प्रश्न कसा असावा. तुम्हाला परीक्षेत जर आलं की अमक्या त्या लेखकाची मुलाखत द्या, तर तुम्ही त्यांच्या पहिला प्रश्न 4 प्रश्नामध्ये तुम्ही क्रम कसा लावायचा हे तुम्हाला अभ्यास तर करून येणारच आहे, लेक्चरमधून तर समजणारच आहे, तुम्ही नोट्स वाचल्यानंतर तर पण समजणार आहे आणि तुम्ही ते उत्तर तुम्हीच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हीच उत्तर द्यायचं आहे आणि एक वेगळी जाणीवपूर्वकता तिथं येणार आहे. आणि म्हणून मित्र फार चांगल्या पद्धतीनं या 8व्या पेपरचा अभ्यास आपण करतोय. पूर्वी हा 5वा पेपर होता, पण नंतर तो पेपर वाढलेला आहे. म्हणजे आता जसे पेपर 7 पासून 11पर्यंत या टर्मला असणार आहेत, त्याच्यातला हा 8 नंबरचा पेपर आपण आहे. मराठी भाषा आणि भाषा विज्ञान याची छोटी प्रकरणं जी 4 आहेत त्यांचा विचार घेऊन आपण एकंदरीत जाणार आहे. आणखी भाषेची वैशिष्ट्ये 4-2 पुढच्या टप्प्याला बघू आणि मग हे प्रकरण कुठं संपणार आहे, कसं संपणार आहे याचं आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शन केलं जाईल. तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकत आहात, अत्यंत चांगला तुम्ही प्रतिसाद देत आहात. नक्की लक्षपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकत आहात. इथं तुमचा विचार घ्यायला किंवा तुम्हाला विचारायला संधी जरी नसली तरीसुद्धा तुम्ही चांगलं ऐकताय आणि प्रतिसाद देताय, याबद्दल तुम्हाला धन्यवाद.